श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र पारायण आजचा अध्याय 39वा मराठी भावार्थ. गाणगापुरात एक 60 वर्ष वयाची गंगा नावाची वंद्या स्त्री श्रीगुरूंच्या दर्शनास नेहमी येत असे व त्यांची नित्यपूजा करीत असे. सोमनाथ हा शौनक गोत्री ब्राह्मण तिचा पती होता. ती मोठी पतिव्रता होती. ती रोज नियमाने श्रीगुरूंना पूजा निरांजन ओवाळीत असे. असा तिचा नित्यक्रम फार वर्षे चालला होता. तिच्या सेवेने संतुष्ट होऊन श्रीगुरूंनी तिला विचारले, माझ्यासाठी रोज तू निरांजन आणतेस, तर तुझ्या मनात कोणती इच्छा आहे ती मला निसंकोचपणे सांग. नारायण आणि गौरीनाथ शंकर गुरुप्रसाद म्हणून ती इच्छा पूर्ण करतील. तेव्हा तिने सांगितले, आम्ही निपुत्रिक असल्यामुळे इह परगतीस मुकलो असून दुर्भागी आहोत. पुत्राविना हा जन्म व्यर्थ गेला आहेच. पुढील जन्मी तरी पुत्र व्हावा यासाठी मी आपली सेवा करत आहे. तिचे वचन ऐकून श्रीगुरू हसून म्हणाले, पुढचा जन्म कोणाला माहीत आहे. तुला याच जन्मी चांगल्या सुलक्षणी मुली व मुले होतील. श्रीगुरूंचे वचन ऐकून तिने हात जोडून विनंती केली, स्वामी कृपानिधी, माझ्या वयाला 60 वर्षे पूर्ण झाली. मी आता रजस्वला होत नाही. आता मला पुत्र कसे होणार. अनेकांनी सांगितल्याप्रमाणे मी अनेक कृत्ये केली, तीर्थे हिंडली. पुत्रप्राप्तीसाठी मी अनेक ठिकाणी पिंपळाला प्रदक्षिणा घालून सेवा करता करता माझा जन्म गेला. स्वामी, आता तुम्ही प्रसन्न झालात. या जन्मी पुत्र होतील असे म्हणालात. मी तर पुढील जन्मात माझी कामना पुरी व्हावी म्हणून पिंपळाची सेवा करीत आहे. तिचे बोलणे ऐकून श्रीगुरू हसून म्हणाले, अश्वत्थ सेवेत मोठे पुण्य असते, ते फुकट जात नाही. तू आताच पिंपळ वृक्षाला दोष दिलास, पण त्याचा महिमा अपार आहे. सर्व देव त्याच्या ठायी वस्ती करतात. आता माझे ऐक. संगमावर जा. भीमा व अमरजा संगमावरील तीरावर मोठा अश्वत्थ वृक्ष आहे. तेथे मीही चाललो आहे. तेच माझे स्थान आहे. तू एकाग्र मनाने सेवा कर. तुझी मनोकामना पुरी होईल. श्रीगुरु वचन ऐकून त्या स्त्रीने त्यांना नमस्कार केला आणि हात जोडून भक्तिपूर्वक विनंती केली. गुरुवाक्य म्हणजे कामधेनू असे वेद व पुराणे सांगतात. आता मी शंका न घेता स्वामींची सेवा करीन असे म्हणून ती गुरूंच्या चरणी लागली. श्रीगुरूंची आज्ञा प्राप्त करून ती स्त्री संगमावर गेली. तेथे षटकुळ नावाच्या तीर्थात तिने स्नान केले आणि पिंपळाची सेवा केली. जशी गुरूंची आज्ञा होती तशीच तिने 3 दिवस रात्री पिंपळाची आराधना केली. 3ऱ्या दिवशी तिला रात्री स्वप्न पडले. तिच्या स्वप्नात एक ब्राह्मण आला आणि तिला प्रतिज्ञेवर वचन देऊन म्हणाला, तू गाणगापुरात जा. तिथे श्री गुरुनाथ आहेत. त्यांना 7 प्रदक्षिणा घाल. मग भक्तिभावाने नमस्कार कर. ते तुला जे देतील ते लगेच भक्षण कर. स्वप्नात असे पाहून ती लगेच जागी झाली आणि अश्वत्थ हा कल्पवृक्ष आहे. आपण इच्छिलेले फळ तात्काळ मिळणार असा विचार तिच्या मनात आला. ती सेवा करून 4थ्या दिवशी मठात आली. तिने श्रीगुरूंना प्रदक्षिणा करून आनंदाने वंदन केले. श्रीगुरूंनी तिला 2 फळे दिली व म्हटले, आता ही फळे आनंदाने भक्षण कर. तुझी इच्छा पूर्ण होईल. मग त्या स्त्रीने व्रत पूर्ण करून दान दिले. तेव्हा आश्चर्य असे घडले की त्याच दिवशी सूर्यास्ताच्या वेळेस ती रजस्वला झाली. 4थ्या दिवशी न्हावून ती श्रीगुरू दर्शनास आली. पतीसह एकाग्र मनाने श्रीगुरू पूजन केले. श्रीगुरूंनी त्या दोघांना पुत्रवंत व्हा असा आशीर्वाद दिला. गुरुप्रसादामुळे वंध्येला गर्भधारणा झाली. 9 महिने पूर्ण झाल्यावर शुभ दिवशी प्रसूत होऊन तिला कन्यारत्न प्राप्त झाले. प्रसूतीनंतर 10 दिवसांनी ती स्त्री कन्येला घेऊन श्रीगुरूंच्या दर्शनास आली. तिने भक्तिभावाने त्या बालिकेस श्रीगुरूंच्या पायावर ठेवले आणि अनन्य भावाने श्रीगुरूंना नमस्कार केला. ती श्रीगुरूंना म्हणाली, माझ्या कुशीत पुत्राचा जन्म झाला नाही. सरस्वती मात्र घरात आली आहे. आता तुम्ही आपले वचन सत्य होईल असे करा. पुढे त्या स्त्रीला पुत्र झाला. तो वेदशास्त्र संपन्न झाला. त्याची मोठी ख्याती झाली. त्याचे नाव 4 राष्ट्रात प्रख्यात झाले. ज्याच्या मनात खरी निर्धारयुक्त श्रद्धा असेल त्याला ते वर देतात. म्हणूनच श्रीगुरूंची अनन्य भावाने भक्ती करावी. येथे मराठी भावार्थ समाप्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 39वा. श्री गणेशाय नमः. सिद्धमने नामधारका. पुढे अपूर्व वर्तले एक. 60 वर्षे वांझेसी एका पुत्र झाला परियेसा. आपस्तंभ शाखेसी ब्राह्मण एक परियेसी. शौनक गोत्र परपरेसी. नामतया सोमनाथ. गंगा नामे त्याची पत्नी. पतिव्रता शिरोमणी. वेदशास्त्रे आचरणी आपण करी परियेसा. वर्षे 60 झाली तिसी पुत्र नाही. तिचे कुशी वांझ म्हणून ख्यातीसी होती तया गाणगापुरी. पतिसेवा निरंतर करी भक्ती पुरस्सर. नित्यनेम असे थोर गुरुदर्शना येत असे.
निरांजन प्रति दिवशी अनुनी खरी श्री गुरुसी येणे परी बहुत दिवसी वर्तत होती परियेसा. ऐसे असता वर्तमान संतुष्ट झाले श्री गुरुमुनी पृच्छा करीती हासून येत या द्विज स्त्रियसी. श्री गुरु म्हणते तियसी काय अभिष्ट असे मानसी आणि तेसी प्रतिदिवसी निरांजन परोपरी. तुझ्या मनीची वासना सांगे त्वरित विस्तारून सिद्धी पाविल नारायण गौरी रमण गुरुप्रसादे. ऐकोनी श्री गुरुचे वचन करी साष्टांग नमन विनवी तसे कर जोडी पत्रिका मी लोकनिंद्य. आता पुरे जन्म मज 60 वर्षे झाली सहज आम्हा आता वर दिजे पुढे उत्तम जन्म होय. पुत्रवंती व्हावे आपण अंतकरण होय पूर्ण ऐसा वर देणे म्हणून विनवी तसे ते वेळी. ऐकोनी तियेचे वचन श्री गुरु म्हणती हासून पुढील जन्म जाणे कवन तू ते स्मरण कैसे सांगे. नित्य आरती आम्हासी भक्तिपूर्वक भावसी करीत जाहर संतोषी कन्यापुत्र होतील तुझ. इह जन्मी तो ते जाण कन्यापुत्र सुलक्षण होतील निश्चय म्हणून श्री गुरु म्हणती तियेसी. श्री गुरुवचन ऐकोनी पालवी गाठ बांधूनी विनवी तसे कर जोडून एका स्वामी कृपा सिंधू. 60 वर्षे जन्मासी झाली स्वामी प्रियसी होत नाही विटाळसी माथे कैचे पुत्र होती. अश्वत्थ सेवा बहुकाळ करिता माझा जन्म गेला विश्वास म्या बहु केला होतील पुत्र म्हणून. पुत्र न होती इह जन्मी पुढे होतील ऐसे कामे सेवा करीतसे स्वामी अश्वत्थाची परियेसा. आता स्वामी प्रसन्न होसी इह जन्म पुत्र दिसी अन्यथा नो हे बोलासी तुमच्या स्वामी नरहरी. स्वामीने दिला मातेवर माझे मनी हा निर्धार हास्य न करी स्वामी गुरुवर शकून गाठी बांधिली म्या. अश्वत्थ सेवा बहुदिवस करीत झाले मज प्रयास काय देईल आम्हास अश्वत्थ सेविते मूर्खपणे. ऐकोनी तियेचे वचन श्री गुरु म्हणती हासून अश्वत्थ सेवा महापुण्य वृत्था नो हे परियेसा. आता आमचे वाक्य करी नित्य सेवा संगमातेरी अमर जावा हे निरंतरी भीमरती समागमेत. तेथे अश्वत्थ असे गहन जातो आम्ही अनुष्ठाना सेवा करी वो एक म्हणे आम्हा सहित अश्वत्थाची. ऐकोनी श्री गुरुचे वचन विनवी तसे ते अंगना अश्वत्थ वृक्षाचे महिमाना स्वामी माते निरोपावे. श्री गुरु म्हणती तियेसी अश्वत्थ वृक्षाची निंदा करीसी महिमा असे अपार त्यासी समस्त देव तेथे वसती. त्याचे महिमान ब्रह्मांड पुराणे निरुपारण मुनी ते विस्तारून ब्रह्मदेवे सांगितले. ब्रह्मा सांगे नारदासी अश्वत्थमुळी आपण वाचले वास ऋषिकेसी अग्री रुद्र असे जाण. पल्लवी अधिष्ठानी दक्षिण शाखे शूलपाणी पश्चिम शाखे विष्णू निर्गुणी आपण उत्तरे वसतसे. इंद्रादिदेव परियसी वस्ती पूर्व शाखेसी आदित्यदेव अहर्निशी समस्त शाखेसी वस्ती जाणा. गोब्राह्मण समस्त ऋषी वेदादी यज्ञ परियसी समस्त मूळा कुरेसी असती देखा निरंतर. नारद म्हणे मुनिवरा त्या वृत्ताची या विस्तारा सांगेन एक तत्परा विधान असे ब्रह्मवचनी. आषाढ पौष चैत्र मासी अस्तंगंध गुरु शुक्रेशी चंद्रबळ नसते दिवशी करू नये प्रारंभ. या व्यतिरिक्त अनेक मासी बरवे पाहून या दिवशी प्रारंभ करावा उपवासी चुचिरभूत होऊन. भानु भौमवारेसी आतळू नये अश्वत्थासी भृगुवारी संक्रांती दिवशी स्पर्शू नये परियेसा. संधी रात्री रिक्ता तिथी पर्वणेसी व्यतिपाती दुर्दिना दिवे धृती अपराह्न समयी स्पर्शू नये. सचेल स्नान करून निर्मळ वस्त्र नेसुनी गंगा यमुना कलश दोन्ही आणून ठेवणे परावरी. पूजा करावी कलशाची पुण्याह वाचन कर्मेसी. संकल्पावे विधीसी काम्यार्थ आपले उच्चारावे. मग कलश घेऊन 7 वेळा उदक आणून स्नपन करावे जाणून अश्वत्थ वृक्षासी अवधारा. पुनरपि करून स्नान मग करावे वृक्षपूजन पुरस सुक्त म्हणून पूजा करावी षोडोपचारे. त्रैमूर्तीचे असे स्थान शिवशक्ती विने नाही जाणस्ताते आवाहन षोडोपचारे पूजावे. वस्त्रे अथवा सुतेसी वेष्टावे तया वृक्षासी पुनरपि संकल्पेसी प्रदक्षिणा कराव्यात. चाले जैसे स्त्री गर्विणी की उदक कुंभ घेऊन तैसा मंद मंद गतीने प्रदक्षिणा कराव्या. पदोपदी अश्वमेध पुण्य जोडे फळप्रद प्रदक्षिणा समाप्त मध्ये नमस्कार करावा. जन्म मृत्यू जरा व्याधी संसार भय नाश होती. ग्रह दोष बाधू न शकती सहस्र प्रदक्षिणा कराव्या. पुत्रकाम्य असे ज्यासी त्याते फल होय भरवसी. मनोवाक्याय कर्मेसी एकोभावे करावे. शनिवारी वृक्ष धरुनी जपावे मृत्युंजय मंत्रांनी. काळ मृत्यू जिंकोनी राहते नर अवधारा. त्यासी अपमृत्यू न बाधती पूर्णायुषी होती निश्चिती. शनिग्रह न पीडिती पार्थावे अश्वस्थासी. अश्वत्थडी वैसोन एकदा मंत्र जपताक्षण फळे होतील अनेक गुण वेद पठन केली याचे. नर एकदा अश्वत्थासी स्थापन करी भक्तीसी आपुले पित्र 42 स्वर्गी स्थापी परियेसा. श्री गुरु म्हणती वांजसतीसी अश्वत्थ महिमा आहे ऐसी. भाव भक्ती असे ज्यासी त्याते होय फलश्रुती. आचार करी हो येणे परी संशय अंत करी न धरी. वृक्ष असे भीमातिरी तेथे अमरजा संगम. तेची आमची असे स्थान सेवा करी हो एको म्हणे. होईल तुझी मनोकामना कन्यापुत्र तुझ होतील.
श्री गुरु निरोपजेने परी तेसी सेवा करी ते नारी येणे परी 3 रात्री आराधिले परी येसा. श्री गुरु सहित अश्वत्थासी पूजा करीती 3रे दिवशी स्वप्न जाहरे ती येसी सांगेन एका एक चित्ते. स्वप्नामध्ये विप्र एक येऊन येते तो तिसी भाक काम्य झाले तुझे एक सांगेन एक करी म्हणे जाऊनी गाणगापुरात तेथे असे श्री गुरु नाथा प्रदक्षिणा करी हो 7 नमन करी तू भक्तीसी जे काय देतील तुझसी भक्षण करी वो वेगेसी निर्धार धरुणी मानसी त्वरित जावे म्हणे विप्र. ऐसे देखुनी सुषुप्तीत सवयीची झाली ते जागृत कल्पवृक्ष असे अश्वत्थ कल्पिले फळ त्वरित होय. सेवा करुणी 4थ्या दिवशी आली आपण मठासी प्रदक्षिणा करुणी हरसी नमन केले ते वेळी हासोनिया श्री गुरुमुनी फळे देती तिसी दोन्ही भक्षण करी व संतोषिनी काम्य झाले आता तुझे भोजन करी व तू आता त्वरित काम्य होईल तुझे सत्य कन्यापुत्र दोघे तू ते दिले आजी परियेसा. वृत्त संपूर्ण करुणी केले दान ते भामिनी तेची दिवशी अस्तमाने झाली आपण विटाळसी मौन दिवस 3 वरी हविष्यान भोजन करी श्वेत वस्त्र नेसुनी नारी कौनाकडे न पाहायची येणे परी तिने तिसी क्रमिल्या नारीने परियेसी सुस्नात होऊनी 4थ्या दिवशी आली श्री गुरुचे दर्शना पती समवेत येऊनी पूजा करीती ती एकाग्र मनी श्री गुरुमंती संतोषिनी पुत्रवंती भावे तुम्ही. ऐसे नमुनी श्री गुरुसी आली आपुल्या मंदिरासी ऋतू दिदला 5व्या दिवशी मनोनी कन्या प्रियेसा. येणे परी ते नारी झाली एका गरोदरी ग्राम सकळ विस्मय करी काय नवल म्हणत असे. ऐसे नवमास क्रमोनी प्रसूत झाली शुभदिनी समस्त ज्योतिषी येऊनी वर्तविती जातकाते 10 दिवस क्रमोनी सुस्नात झाली ते भामिनी कडिये बाळक घेऊनी आली श्री गुरु दर्शनासी बाळक आणूनी भक्तीसी ठेविले श्री गुरु चरणापासी नमन करी साष्टांगेसी एक भावे करुनिया. आश्वासोने श्री गुरुमूर्ती उठे बाळे पुत्रवंती बहुत परे संतोषविती प्रेम भावे करुनिया. उठोनी विनविती श्री गुरुसी पुत्र नाही अमुचे कुशी सरस्वती आली घरासे बोला फुला सांभाळावा. ऐकोनी तियेचे वचन श्री गुरुमती हासून न करी म्हणी अनुमान तू ते पुत्र होईल म्हणून तिये कुमारीसी कडिये घेती प्रीतीसी सांगता ती समस्तांसी तय कन्येचे लक्षण. पुत्र होतील बहुत इसी होईल आपण शतायुषी पुत्राचे पौत्र नयनेसी पाहिला अहेवपणे होईल इसी ज्ञानीपती त्या ते 4 वेद येत अष्टश्चर्य नांदती प्रख्यात होऊनी भूमंडळी. आपण होईल पतिव्रता पुण्यशील धर्मरथा इची ख्याती होईल बहुता समस्त इसी वंदिती. दक्षिण दिसी महाराजा येईल इचे दर्शन काजा अनेक पुत्र होईल तुझं म्हणून श्री गुरु बोलती. श्री गुरु म्हणती तियसी पुत्र भावा तुझं कैसी योग्य पाहिजे वर्षे तिसी अथवा शतायुषी मूर्खपे. ऐकोनी श्री गुरुच्या वचना विनवितीसे ते अंगना योग्य पाहिजे पुत्र आपण तयसी 5 पुत्र व्हावे. भक्तवत्सल श्री गुरुमूर्ती वरदेती तेने रीती संतोषिनी घरा जाती महानंद दंपतीसी. पुढे तिसी पुत्र झाला वेदशास्त्री विख्यात भला 5 पुत्र तो लादला नामकरणे श्री गुरुचा. कन्या लक्षण श्री गुरुमूर्ती निरोपिले होते जेने रीती प्रख्यात झाली सरस्वती महानंद प्रवर्तला. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने वृद्धवंद्या संतान प्राप्ती नाम 39तमो अध्यायः. श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.